या प्रस्तावाला खरं तर वेळेची मर्यादा असते, परंतु प्रत्यक्षामध्ये तो वेळ ते विषय आणि या सगळ्यामध्ये मांडत असताना बऱ्याचशा वेळेला सभासदांना बोलताना वेळ कमी पडतो. परंतु मी अगदी संक्षेपाने काही मुद्दे मांडणार आहे आणि MPSCच्या संदर्भातले ते मुद्दे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडे 9 जून रोजी मी स्वतः प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या सोबत MPSCच्या अनेक विद्यार्थ्यांनी दिलेले अनेक प्रश्नांची मोठी यादी माझ्याकडे आहे. परीक्षा वेळेवर न होणं, निकालांना होणारा विलंब, अंतिम निवड होऊनही नियुक्ती मिळण्यास लागणारा मोठा कालावधी, अपुरी पदसंख्या, रिक्त पदं भरण्याबाबतची उदासीनता आणि वेळापत्रकात वारंवार होणारे बदल याच्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आम्ही MPSCचे जे आयोगाचे अध्यक्ष आहेत माननीय श्री भीमनवार यांनाही भेटलो आणि माझ्याबरोबर या प्रणालीमध्ये काम करणारे काही कार्यकर्तेही बरोबर होते आणि त्याच्यामध्ये अगदी सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आला आहे तो म्हणजे लोकसेवा आयोगाने परीक्षेच्या तारखा ऐनवेळी अनेक वेळा त्यांच्या तारखा बदलल्या जातात, तर या तारखांचं पूर्वनियोजन करून त्या वेळेत जाहीर कराव्या जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. जिल्हा स्तरावर आयोगाची स्वतःची कार्यालय असावीत आणि परीक्षा केंद्र बऱ्याचशा वेळेला अनेक परीक्षा केंद्रांच्या मध्येच गैरव्यवस्था असते आणि पेपर फुटतो. त्यामुळे MPSCनी स्वतःची परीक्षा केंद्र काढण्याचा ते प्रयत्न करणार आहेत आणि मला असं वाटतं की त्याला सरकार नक्कीच सकारात्मक उत्तर देईल. त्याखेरीज खूप आणखीन खूप मेसेज या विद्यार्थ्यांचे येतात आणि सातत्याने आम्हाला येत असतात, बऱ्याचशा आमदारांना ते संदेश पाठवत असतात. त्याला मला एक साधा प्रश्न असा पडला की या सगळ्या मेसेजेसना निदान उत्तरं किंवा मेलना उत्तरं गेली पाहिजेत की याच्याबद्दलची काय वस्तुस्थिती आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मधली जी अस्वस्थता आहे आणि आक्रोश आहे त्याच्या संदर्भामध्ये 24/7 असा हेल्प डेस्क आणि डिजिटल तक्रार निवारण व्यवस्था आणि आयोगाचं स्वतंत्र मोबाईल ॲप करून तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, ज्याच्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. त्याचबरोबर एक निवेदन पण आम्ही त्यांना दिलं आणि त्याच्यामध्ये एक उमेदवार एक पद धोरणाची तातडीने आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी जेणेकरून जागा वाया जाणार नाहीत. तसंच प्रतीक्षा यादीमध्ये अधिक पारदर्शकता आणली जावी. गट क परीक्षांची नवीन व सुधारित योजना त्वरित जाहीर करावी. तसंच पोलीस उपनिरीक्षक PSI पदाची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात यावी. याच्यामध्ये ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांचा प्रश्न एक लक्षात आला की ती मुलगी जर का विवाहित आणि गरोदर असेल तर त्या गरोदर असणाऱ्या मुलीला मैदानाच्या मध्ये ती परीक्षेत कशी शारीरिकदृष्ट्या जाणार, त्यामुळे तिचा वारंवार वेळ वाया जातो आणि तिचे टर्म संपते. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आधी माहिती असेल तर त्या दृष्टिकोनातून आम्ही तसे परीक्षांना बसू शकतो, पण त्याच्यामध्ये जो वेळ जातो त्याच्यामध्ये त्यांची बऱ्याच वेळेला वर्ष वाया जात असतात. तसंच पूर्व, मुख्य आणि मुलाखत या 3 टप्प्यातील प्रक्रिया त्यांनी आम्हाला सांगितले, आश्वासन दिले MPSCच्या अध्यक्षांनी की 11 महिन्यात आम्ही पूर्ण करणार आणि ज्या पूर्व आणि मुख्य या 2 टप्प्यातील प्रक्रिया आहेत ते 6 महिन्यात पूर्ण करणार आणि प्रलंबित परीक्षांच्या तारखा तातडीने घोषित करून संपूर्ण भरती प्रक्रिया 1 वर्षाच्या कालबद्ध मर्यादेत पूर्ण करणार आहेत. याखेरीज माझ्याकडे अनेक त्यांनी जी निवेदनं दिलेली आहेत त्या निवेदनांच्यामध्ये त्यांचे अगदी सगळे अत्यंत मी ज्याला पण म्हणीन की खूप जेन्युइन खरे प्रश्न आहेत आणि या विद्यार्थ्यांचं एक जे म्हणणं आहे सातत्याने की त्याचा आपण जर तपशील पाहिला, अगदी थोडक्यात मी फास्ट घेणारे विषय, पण एक म्हणजे प्रस्तावित नवीन सेवा प्रवेश नियमामध्ये वाणिज्य शाखेतील उमेदवारांवर झालेल्या अन्यायाबाबत त्यांचं म्हणणं असं की राज्यसेवेतून भरण्यात येणाऱ्या गट अ आणि गट ब पदांसाठी पूर्वीप्रमाणेच वाणिज्य शाखेतील पदवी अशी पात्रता कायम ठेवून लेखा व लेखा परीक्षण असा स्वतंत्र संवर्ग तयार करण्यात यावा आणि स्वतंत्र कट ऑफ लागू करण्यात यावी. ही सगळी निवेदनं मी त्यांना दिलेली आहेत आणि मी एवढ्यासाठी रेकॉर्डवर घेते आहे की हे विद्यार्थी अगदी चातकासारखे वाट बघतायत की कोण आमचे हे प्रश्न मांडेल आणि त्यामुळे त्यांना न्याय देत असताना सन्माननीय श्रीकांतजी शिंदे आणि बच्चू कडू असा आम्ही एक मोठा मेळावा घेऊन त्यांच्याकडून ही सगळी निवेदनं स्वीकारलेली आहेत. त्याचबरोबर त्यांच्यापैकी अनेक जण नंतर येऊन मला भेटलेले आहेत. त्यात दुसरं जे त्यांनी निवेदन दिलेलं आहे की कल्याण डोंबिवली मनपा अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना अजूनही प्रक्रिया
जरी कागदपत्र पडताळणी कार्यक्रम पूर्ण झाला आहे, परंतु अजूनही आदेश निर्गमित करणं बाकी आहे. 11/4/26 पर्यंत हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. सन्माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याकडे हे मी निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्याखेरीज लघुलेखक पद मृत घोषित करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा म्हणूनही त्यांनी निवेदन दिलेलं आहे. सन्माननीय शिक्षण मंत्री महोदय इथे आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतले अनेक विषय याच्यामध्ये आहेत शिक्षण विभागाच्या बरोबर. त्या लघुलेखक पद आणि या मुद्द्यांवरती खरं तर बैठक एक आमदारांची संबंधित डिपार्टमेंटनी घ्यावी असं मला सुचवावंसं वाटतं. दिव्यांग कल्याण विभागाचे सेवा प्रवेश नियम जाहीर करून याच्यामध्ये सन 2022 स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना झाली. हा विभाग स्थापन होऊन 4 वर्षापासून अधिक कालावधी उलटूनही विविध वर्ग अ वर्ग ब वर्ग संवर्गातील पदासाठी सेवा प्रवेश नियम अद्याप अंतिम करण्यात आलेले नाही आहेत. म्हणजे 4 वर्ष त्या काळाला झालेली आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC मार्फत जाहीर करण्यात आलेली पदभरती 2023 त्यांची प्रक्रिया पार पडलेली आहे. सन्माननीय खरं तर उदय सामंत अतिशय सक्रिय असतात, परंतु ही जाहिरात दिनांक 13/8/2023 आली. परीक्षा 8/10/25 झाली. गुणवत्ता यादी 10/8/25 लागली आणि निवड यादी 10/2/26 झाली. पण जाहिरात प्रसिद्ध होऊन 3 वर्षांचा कालावधी लोटला तरी भरती प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही आहे. आणि सुनील लोणकर यांनी आत्महत्या MPSCमध्ये आपण अपयशी होऊ या भीतीने केली होती. आणि त्याचं जी बहीण आहे पूजा सुनील लोणकर यांना आम्ही त्याचा पाठपुरावा 21 सालापासून करतोय. त्याला 5 वर्ष झाली आणि त्यांना PMRDAमध्ये जॉब मिळावा म्हणून सन्माननीय शिंदे साहेबांनी पाठपुरावा केला होता. आणि त्यानंतर सातत्याने माननीय फडणवीस साहेबांच्याकडे शासनाच्याकडे आम्ही पत्र दिलं, परंतु अजूनही ती कंत्राटी पदावर आहे. आणि त्यामुळे स्पेशल केस म्हणून हे पूजा सुनील लोणकर यांना प्राधिकरणाच्या म्हणजे PMRDAच्या आकृतीबंधानुसार स्पेशल केस म्हणून तात्काळ कायम करून घेण्याबाबत कार्यवाही करावी. हे सगळं मी रेकॉर्डवर घेते. आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला असं सभागृहामध्ये उपस्थिती जरा कमी असते, अशाला असं वाटतं सभासदांना की कोण याचा ऐकतंय. परंतु माझा अनुभव गेल्या अनेक वर्षांचा आहे, 2002 पासून आता 26 पर्यंत. त्याच्यामध्ये तो फार सकारात्मक अनुभव आहे. आणि आपण सभागृहात जे मांडतो ते परत रेकॉर्डवरती आधी निवेदनाद्वारे दिलं असेल आणि काही बैठका घेतल्या गेल्या तर विशेषतः MPSCने जे जाहीर केलं आहे की आम्ही आता संवादी पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत, त्याच्यामधून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकेल. दुसरा TETच्या संदर्भात आणि इतर शिक्षण मराठी शाळा विभागाच्या संदर्भात सुद्धा प्रश्न आलेला आहे. परंतु सन्माननीय दादा भुसे हे स्वतः मंत्री महोदय या विषयासाठी समर्पित आहेत आणि अनेक वेळेला त्यांनी या संदर्भामधली चांगली उत्तरं सभागृहात दिलेली आहेत की मराठी शाळा चालू करण्यासाठी आपण काय काय नियम केलेले आहेत. मुळामध्ये असं आहे की मुलांना इंग्लिश शाळेमध्ये पाठवलं तर त्यांना लवकर नोकरी लागेल असं पालकांना वाटतं आणि मग मराठी शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या जशी कमी होते तसं ग्रामीण भागामध्ये शाळा लांब असल्यामुळे सुद्धा मुलींना जात असताना त्याच्यामधल्या काही अडचणी आलेल्या आपल्याला दिसून येतात. या पार्श्वभूमीवरती या सर्व मुद्द्यांच्यामध्ये बाकीचे जे मुद्दे आहेत ते मी सर्वच त्याच्या तपशिलामध्ये जात नाही आहे, परंतु निकृष्ट डांबरीकरणामुळे अपघाताचे प्रमाण वाढणे तर या संदर्भात सुद्धा आपल्याला उत्तर अपेक्षित आहे या सगळ्यामध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.